नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। ओके, आपण लास्टचा ब्लॉग एंड केला आणि घरी आलो आणि तसंच आपण थोडंफार काय ना काय खाऊन झोपून गेलो सगळेच। म्हणजे सगळेच झोपून गेलो। भाईसाहेब एवढं थकलो होतो। पालखी वगैरे घरी आली, परत तिची पूजा केली, त्याच्यानंतर तिला सोडायला पुढे गेलो, ते सगळ्या गोष्टी म्हणून आपण घरी आलो। त्यानंतर मी म्हटलं होतं की आपण जत्रेला जाणार आहे, तर आता प्रत्येकाने जवळजवळ 2-2 तासाची झोप काढली आणि परत निघालो आपण जत्रेसाठी। थांबणार बोलतोय, जत्रेसाठी निघालो तर आपण 2 तास आपण तिथे थांबणार आहे, कारण आपल्याला पण झोप पाहिजे परत। तो जायचं आता, बोल ना आता। जाऊया, थोडासा टचअप करतो। अरे गाइस, झोप कंप्लीट नाही झाली, काय सांगू मी, म्हणजे झोपेचं लिटरली खोबरं झालेलं आहे। पण ठीक आहे दोस्तों, क्या कर सकते, आपल्याला टाइम कमी आहे ना, त्याच्यामुळे असा विषय होतो। आपण प्रॉपर 10-15 दिवसासाठी आलो असतो ना, मग काय मस्तच मजाच मजा। पण अभी सब ऐसा घाई में है, घाई का विषय आहे। तर इथे जत्रा चालू झालेली आहे कधीचीच, तर ती उद्या सकाळपर्यंत असणार आहे। आपण 2 तास बघून येऊया, जरा फिरून येऊया, काय काय खाऊन येऊया। ठीक आहे, खाणार ना, मजा करणार ना। हा खातो कमी, खूप कमी खातो। आता तिथे पण वडापाव होता, तुम्ही बघितलं। याला वडापाव विचारलं तर आम्हाला म्हणतो वेफर दे, आणि चाऊमिन घेऊन आला। पोट भरतं तुझं चाऊमिननी, काय मेला। मग किती तयार आहेस? सगळं झालंय। आई जत्रेत जाण्यासाठी तयार? भरपूर लोक पण नंतर जातात, 1 वाजता 2 वाजता। हा, काय लोक 1 वाजता जातात, 2 वाजता जातात। पूर्ण रात्रभर चालू असते जत्रा, आणि पालखी पण नाचवतात रात्रभर। तर ते वाजवायचा आवाज वगैरे येत नाहीये, म्हणजे अजून पालखी नाचवायला अजून सुरुवात नाही केली। मी लिटरली तयारच नव्हतो यायला, हिट झाल्यासारखं वाटत होतं शरीर आता पण, कारण दिवसभर पालखी येईल त्याच्या नादामध्ये पालखी कधी आली, संध्याकाळी 5-5:30 ला आली, आणि दिवसभर सगळे, मी नाही म्हणजे सगळेच पालखीचीच वाट बघत होते। सो ती झोप पण कम्प्लीट वगैरे नाही झाली आहे। भाई, तुम्हाला आता आवाज येतोय का ऐकायला? नाही ना? हे बघा, इथे गाड्या बिड्या लागलेल्या, फुल पब्लिक आहे। हे बघा, गाड्या लावायला जागा नाहीये। आता तुम्हाला मी एकदम पुढे जाऊन दाखवतो की नक्की विषय काय। भाई साहेब, टॉपचा विषय झालेला आहे। गाड्या लागलेल्या। मंदिर बघा भाई, मंदिर काय सजवलंय। अजून पुढे गेल्यावर अजून खतरनाक दिसणार आहे। लेट्स गो गाइस, जत्रा चालू झालेली आहे। इथे कोण आहे, इथे बघा, हे सगळ्या गोष्टी आहेत, दरवाजाला तोरण वगैरे लावायच्या। ज्ञानेश्वरी अगरबत्ती आले, अगरबत्ती, ते उषा वगैरे आहे, जास्त करून आईस्क्रीमचे स्टॉल्स आहेत, ते प्लॅस्टिक टब बीप आहे। आई बोल, काय घेणार तू आज काय घेणार? लूटले मामा को, लूटले बाबा रहते तो बाबा को बोलता, बाबा को लूटले। गावच्या ठिकाणी पण एवढी टॉप क्लास लेवलची जत्रा भाई बघायला मिळणार नाही, ती फक्त तुम्हाला तुरळ गावाच्या गुरववाडी मध्येच बघायला मिळेल। तुला जायचं होतं ना त्याच्यामध्ये, ती हाईट का तुझ्यासाठी छोटी आहे? जत्रा फिरायला अजून सुरुवात नाही झाली, तोच मामा आणि जय आमच्यापासून अलविदा झालेले। कुठे गेले, काय गेले? चावी कोणाकडे? मामाकडे भेटेल खाली। शाबाश। आया था 2 घंटा घूमने के लिए, अब हो जाएगा 5-6 घंटा आराम से। तेज ना, पुढे चलत राहा। आई, आता तूच घेऊन चला आम्हाला। फालुदा नाही मिळाला तरी चालेल, पण हात सोडू नकोस। हा काय? अच्छा, जा रे, तुला फालुदा घेऊनच राहणार, टेन्शन नको घेऊ तू। जत्रा संपली तरी चालेल, पण फालुदा खाऊनच जायचा। सगळे इथे महिला मंडळ बसलेले आहेत आणि पुरुष पण, म्हणजे सगळे इथे लाईनीत बसून जागा बुक केलेली आहे, कारण पालखी इथेच येणार आहे नाचायला या ग्राउंड मध्ये। यांच्यासाठी आम्ही मगतपासून जागा रोखून ठेवली, ते आता आले आणि आता इथे अख्खी जागा पॅक, आणि फायनली पालखी पण आलेली आहे। बाई, हे बघा, वाजवतात तिथे, आणि पालखी इथे नाचणार का, आणि सगळीकडे मंडळी बसलेली आहेत पालखी बघण्यासाठी। आई, तू पण पाळण्यात बसायला गेलेली? हा, जागा पकडण्यासाठी। पालखी पण आलेली आहे, वाजत गाजत।
असा शेक दिला जातो. पालखी नाचते ना मित्रांनो, ती सकाळपर्यंत अशीच नाचणार, म्हणजे मंदिरात थेट जाईपर्यंत, आणि थेट वर्षभराने बाहेर निघणार डायरेक्ट दर्शन घ्यायला. रात्रीतून निघालोय घरी, कारण उद्या सकाळी 6 वाजता परत जायचंय, कारण उद्या शेवटचा दिवस आहे आपल्या ह्या सगळ्या सोहळ्याचा. त्याच्यामुळे झोपतो अनिवार्य आहे दोस्तों, 2 घंटा क्यों हो ना, पण झोपतो अनिवार्य आहे. लेट्स गो. चला मित्रांनो, जसं मी तुम्हाला काल रात्री बोललो होतं की निघायचं आहे फटाफट फटाफट, कारण सगळं घाईघाईचाच विषय आहे. आम्हाला 6 वाजता जायचं होतं, जागता आलेली मला, पण ह्यांच्याकडे बघून दया आली रे मित्रांनो मला. अशा वेळी दया बी बघायची, पाणी मारायचं तोंडावरून उठवायचं. हा, पण फायनली निघालोय आम्ही, आणि ढोल बिल अजून वाजतात भाई. जे रात्री पालखी निघाले ना ती अजून नाचते भाई साहेब, ठेवतच नाहीत रात्रभर हातामध्ये म्हणजे नाचवतच असतात. म्हणजे काय विषय, केवढा मोठा विषय बघा ना. चला जाऊया. इथे चिंगू आहे, ताई आहे, मामा मागून येतोय, आणि इथे सूर्योदय पण झालेला आहे भाई साहेब, आणि इथे लाल द परीची पण एंट्री झालेली आहे. वा काय वाटतोय नजारा गाईज. हा आहे सकाळचा नजारा भाईसाहेब. मंदिर बघताय तुम्ही, आणि बाजूला सूर्योदय, आणि तिथे मागेच पालखी आहे. जत्रा बघा सगळी संपली, सगळं पॅकबुक झालेलं आहे. तिथे पण त्या लोकांनी भरलं बघा सगळं. जाऊया, नाही तर धक्का बिक्का लागला तर आपलं काम 25 होईल भाई साहेब. आता बघा पालखी हळूहळू मंदिराच्या दिशेने जायला लागलेली आहे. इकडे बघा हे मंदिर आहे समोर, आणि ढोलवाले ते इथे आलेले आहेत, पालखी इथे आहे बघा.
दिवस जी पालखी नाचते तिचा आता म्हणजे एकूणच शेवट आता होतोय कार्यक्रमाचा. पालखी आता थोडाच दूर आहे मंदिरापासून. पालखी चालली आत, पालखी चालली आत. एवढ्यात आत नाही जाणार वाटतं, ते अजून राऊंड मारणार असं वाटतं.
पालखी जड झाली का? आता शेवटचा 5वा राऊंड चाललाय, मग पालखी आतमध्ये येईल. सगळे बघा तयार आहेत कॅमेरे बिमेरे घेऊन, आणि इथे आमच्या सगळ्या वाडीतले महिला मंडळ बसलेलं आहे. आतमधून आणणार, इथे ठेवणार, मग सगळ्यांनी हळूहळू पाया पडून आपापल्या घरी जायचं. उठा 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 उठा, लवकर उठा, शूटिंग चालू आहे. चला मित्रांनो, 2025चा पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. वरदान देवी प्रसन्न. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ताई आता आतमध्ये प्रसाद घ्यायला गेल्या. बघूया आणते काय प्रसाद. आणलाच काय? अबे बिना प्रसाद की आ गई तू. ए प्रसाद कुठे? अरे कुठे पण? हे आहे तो तिथे का? अरे तिथे हेच लागलेलं आहे भाईसाव, आणि मी इथे प्रसाद मग इथे प्रसादचं सगळं सिस्टम लागलेलं आहे. भाई लोक 2-2, 3-3 वाटी लेव. थँक्यू. ओके, सो मित्रांनो, आता आपण चाललोय घरी, आणि आता सगळा कार्यक्रम एकूणच संपलेला आहे. आय होप तुम्हाला ही एकूणच जर्नी जी शिपणं म्हणून होतं, शिमगा अगोदर होतो, आणि पालखी वगैरे तुम्ही बघितले कसं असतं, सिस्टम काय असतं. पालखी जेव्हा मंदिरात जाते तेव्हा ते एक प्रथाच आहे की ती म्हणजे हेवी होते. गावकरी सांगतात, मम्मी पण सांगते, आपली मामा सगळेच, आणि अनुभव आता पण आम्ही अनुभवलं. तर आय होप तुम्हाला एकूणच हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. इथे आम्ही आता फक्त उद्या निघणार आहोत. आजचा दिवस आहोत, आणि उद्याच्या संध्याकाळपर्यंत बघूया काय काय व्हिडिओज आम्ही घेऊन येतो. येस, चला बाय.